बीडमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे टरबूज, बाजरी, पपई पिकांसह अन्य पिकांचं आतोनात नुकसान झालंय। 2 एकर टरबूज शेतातच पडू नये तर या टरबूजासाठी शेतकऱ्याला एकरी 1 लाखाचा खर्च आलाय। 2 लाखांचा खर्च झाल्यानंतर आता अचानक या पावसानं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। मल्चिंग, ड्रीप, भेसळ, खत, औषध सर्व काही मिळून जवळपास 100% नुकसान। आपलं व्यापारला 1 टरबूज आपलं विकलं गेलं नाही। पूर्ण टरबूज हे अवकाळी पावसामुळे शेतातच पडू नये। आता तुम्ही बघू शकता जवळपास 50 टन माल आता इथं पडू नये। प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाकडे एवढीच मागणी की प्रशासनाने पंचनामे करून किमान आम्हाला खर्चाची तरी तजवीज करायला पाहिजे। तर कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अकोल्यात अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसलाय। बार्शी टाकळी तालुक्याच्या मांगुळ गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं 4 एकरात कांदा आणि हळद पिकाची लागवड केली। दोन्ही पिकं आता काढणीला आली होती। आतापर्यंत या शेतकऱ्याचा 2 लाखांपर्यंत खर्च झालाय। मात्र अचानक आलेल्या या पावसानं संपूर्ण शेतीचं नुकसान केलं। हळद काळी पडल्यानं निम्म उत्पादन निघणं कठीण झालेलं आहे, तर दुसरीकडे शेतात काढून ठेवलेला कांदाही सडलेला आहे। त्यामुळे सरकारनं भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला। पावसामुळे एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतात ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजल्यानं संपूर्ण कांदा सडून गेला। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। त्यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। नाशिकच्या येवल्यात अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना फटका बसलाय। पावसामुळे एका शेतकऱ्याचा संपूर्ण साठवलेला कांदा भिजलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच शेतकरी मोठ्या संकटात सापडला। त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यानं केली आहे। मनमाड नांदगावात जोरदार पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। तसंच अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। सोलापुरातील मनगोळी गावात अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका बसलाय। तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याची झाडं जमीनदोस्त झाली आहेत। त्यामुळे आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे।